आज तुम्हाला एक धक्कादायक आणि हृदयद्रावक क्राईम स्टोरी सांगणार आहे। उत्तराखंडाच्या बाजपूर गावात एक भयानक हत्येची घटना घडली आहे। एक भाऊ जो त्याच्या 7 महिन्याच्या गरोदर बहिणीचा खून करतो, असा धक्कादायक प्रकार घडला आहे। खुनामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊया या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम जगत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। जर तुम्हाला क्राईम स्टोरी आवडत असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल। डोंगराच्या खुशीत लपलेले बाजपूर हे शांत गाव आहे, पण मंगळवारी दुपारी या शांततेला धक्का बसला। दुपारी 3च्या सुमारास सोनम आपल्या नंदेच्या मुलीसोबत स्वच्छतेसाठी नाल्याजवळ गेली होती। सोनम 7 महिन्याची गर्भवती होती आणि तिच्या जीवनातले हे आनंदाचे क्षण होते। तिच्या आनंदी भविष्याच्या वेळी एक भयानक सत्य तिची वाट बघत होती। अचानक त्या नाल्याजवळ एक भयानक दृश्य उभे राहिले। राजीव नावाचा मुलगा, जो सोनमचा छोटा भाऊ आहे, आणि तो हातात पिस्तूल घेऊन तिथे आला। सोनमने राजीवला पाहून धक्का बसला। त्याच्या चेहऱ्यावर राग आणि द्वेषाची भावना स्पष्ट दिसत होती। सोनमने त्याला पाहून एक क्षणासाठी खूप घाबरली। तिला माहीत झाले होते की आज आपले काही खरे नाही, आणि सोनमने आपल्या भावाच्या पायाशी गळ घातला आणि रडत म्हणत होती, भाऊ, मी गर्भवती आहे, मला मारू नकोस। सोनमच्या आवाजात घबराट आणि दयेची याचना होती, पण राजीवच्या मनात काही बदलले नाही। त्याचे ठरलेले होते की आज बहिणीचा काटा काढायचा, आणि त्यांच्या सोनमच्या पोटात पिस्तूलने गोळ्या झाडल्या। गोळी लागल्यावर सोनम बाजूला पडली आणि ती रक्तभंबाळ झाली होती। तिला द्वेषाच्या नजरेने पाहून राजीव जोरजोरात हसत होता। तिच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाला तो उभा राहून पाहत होता। सोनमच्या मृत्यूच्या काही मिनिटातच तिचा पती पवन घटनास्थळी पोहोचला। त्याने आपल्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून राजीवला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राजूने त्याच्यावरही गोळ्या झाडल्या। पवनने स्वतःला कसेबसे वाचवले आणि तो घटनास्थळापासून पळून गेला। या धक्कादायक दृश्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोनमच्या नंदेची मुलगी निशा ह्या भयानक दृश्याची साक्षीदार होती। तिला राजूने गप्प राहण्याची धमकी दिली होती, परंतु तिच्या हृदयात गडगडाट करत असलेल्या भीतीने तिने पोलिसाला माहिती दिली। निशाच्या धाडसाने पोलिसांना तपास सुरू करण्यासाठी आवश्यक ती माहिती मिळाली, आणि त्यानंतर तपासाच्या प्रक्रियेला वेग मिळाला। पोलिसांनी घटनास्थळी त्वरित पोहोचून तपास सुरू केला। राजीववर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली। अटक झाल्यानंतर राजीवने खुनाची कबुली दिली आणि हत्यामागचे कारण सांगितले। हे ऐकून पोलिसांना पण धक्का बसला। झाले असे की सोनमने पवनसोबत प्रेमविवाह केला होता, ज्यामुळे तिचा भाऊ राजीव खूप गोंधळला होता। सोनम आणि पवनच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते। सोनमच्या कुटुंबाने हा विवाह स्वीकारला नव्हता, खास करून तिच्या भाऊने स्वीकारला नव्हता। राजूच्या मनात हे लग्न म्हणजे मोठा अपमान वाटत होता, आणि त्याच्यातील असंतोष वाढत गेला। सन्मानाच्या नावाखाली त्याने आपल्या बहिणीच्या हत्येचा निर्णय घेतला। हे अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहे।